तुमच्या कानावर घालायला. मंत्री समितीची मिटिंग झाली, तारीख डिक्लेअर झाली, 1 नोव्हेंबरला कारखाने चालू करायचे. 26-27 तारखेला दादांकडे गेलो. दादा म्हटलं तुम्ही तारीख द्या, तुम्ही मला म्हटले होते की 12 तारीख. दादांनी तारीख दिली, ती काहीतरी त्यांच्या पक्षीय कार्यक्रमांमुळे ती कॅन्सल झाली. कॅन्सल झालं मी परत दादांकडे गेलो. दादा म्हटलं अरे मला पक्षीय कार्यक्रम येत असं येतच आहे, परंतु दादांना म्हटलं दादा मी आता आमच्या तालुक्यातले सगळे नेत्यांना बोलवतो, छोट्या खानी कार्यक्रम करतो, परंतु तुम्हाला कारखान्यावरती यावं लागल. दादांनी मला त्या दिवशी त्या माळेगावच्या कारखान्याचा गळीटांगणाचा शुभारंभ होता. आम्ही सगळे 4-5 संचालक गेलो होतो आणि दादांनी मला शब्द दिला का मी विघ्नर सहकारी कारखान्यावर तुझ्या कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार. हा माळेगावच्या कारखान्यावर शब्द दिला की खंत करताना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येता येईल. आयुष्यभर या निमित्ताने या ठिकाणी ही कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे. खरं तर दादा गेले, फार मोठं आपलं सगळ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मी अतुल शेटला दुसऱ्या दिवशी लगेच फोन केला का काय अनशिकर वाटते आपल्याला, काही ना काही आता व्यवस्थितपणाने आपल्याला पुढे जावं लागेल. संजय शेट असतील उद्याच्या काळामध्ये एकत्रितरित्या जाऊन आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आधार द्यायचा. आणि दादांना मी जास्तीचा वेळ घेणार नाही. तर विघ्नर सहकारी साखर कारखाना सर्व संचालक मंडळ, सभासद, संपादक, अधिकारी, कर्मचारी आणि माझ्या शरकर परिवाराच्या वतीनं त्यांच्या स्मृतीच्या ठिकाणी मी अभिवादन करतो.